हा प्रकल्प पूर्णपणे फेल ठरलेला आहे, तर त्यांना निदान 22% तरी जागा द्याव्या. विकसित करण्याची आड देखील इंडिया बुल्स कंपनीला टाकली होती, ही देखील अद्यापर्यंत इंडिया बुल्सने केलेली नाही. सिन्नरच्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. तर मला असं वाटतं की एक चांगलं काम याच्यामध्ये होऊ शकतं. आपल्या उपस्थितीत एखादी संयुक्त बैठक आपण या संदर्भात घेणार का? हे प्रकरण मार्गी लागेल यावर शासन काय उत्तर देणार? जागा लवकरच डिनोटिफाय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. स्थानिक युवकांना हाताला रोजगार मिळणार होता, त्याच्याही कुठलं काही काम झालेलं नाही. अद्यापर्यंतही आपण ते विकसित प्लॉट त्या शेतकऱ्यांना देऊ शकलेलो नाही. ते प्लॉट किती दिवसामध्ये आपण देणार? आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण याच्यामध्ये काहीतरी करावं. एका बाजूला उद्योगपती जमीन मागतायत, नवीन व्यावसायिक जमीन मागतायत, तरुण नवीन रोजगार उपलब्ध करण्यासाठी उद्योगधंदे सुरू करण्याची गोष्ट करतायत. त्यांना देण्यासाठी आपल्याकडे नाशिक, सातपूर असेल, अंबड असेल, कुठेही जागा नाही. आणि सिन्नरची 1415 एकर जागा इंडिया बुल्सच्या ताब्यात पडित आहे, ती देखील परत घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी MIDCने केला पाहिजे. सभापती महोदय, मागच्याही अधिवेशनामध्ये या संदर्भात एक प्रश्न मी मांडला होता आणि जे उत्तर आजच्या या लक्षवेधी सूचनेला देण्यात आलेलं आहे, मला असं वाटतं की अतिशय चुकीचं आणि दिशाभूल करणारं उत्तर यामध्ये आलेलं आहे. सिन्नर येथे SEZ करत असताना इंडिया बुल्स नावाच्या कंपनीला 3000 एकर जमीन देण्याच्या बाबतीमध्ये 2007 साली निर्णय झाला आणि 2600 एकर जमीन त्यांना त्यामध्ये संपादित करून देण्यात आली. या 2600 एकर जमिनीमध्ये साधारणतः 950 ते 1000 एकर जमीनमध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प तयार करण्यात आला, ज्याची टेस्ट घेण्यात आली, परंतु तो अद्यापही चालू करण्यात आलेला नाही. आणि उर्वरित जी 1500-1600 एकर जमीन आहे, जिच्यामध्ये कंपाऊंड वॉल करून त्याच्यामध्ये प्लॉटिंग करून इंडिया बुल्स कंपनीने तो तसाच ठेवलेला आहे आणि त्या SEZ मध्ये अद्यापर्यंत कुठलाही उद्योगधंदा आलेला नाही. सभापती महोदय, या उत्तरामध्ये MIDCच्या कारवाईबद्दल मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे की MIDCने याच्यामध्ये काही कार्यवाही सुरू केलेली आहे आणि ती कार्यवाही सुरू करत असताना पहिलं तर त्यांनी सांगितलं की त्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रिमायसेस इव्हिक्शन ऍक्ट 1955 प्रमाणे आपण त्यांना जागा खाली करून देण्याची नोटीस दिलेली आहे. सर्वप्रथम ही नोटीस या प्रकरणाला लागू होते का, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. कारण याच्यामध्ये इंडिया बुल्स आणि MIDC यांनी जॉईंट व्हेंचरनी ही कंपनी चालू केलेली आहे. 89% याच्यामध्ये इंडिया बुल्स आहे, 11% याच्यामध्ये MIDC आहे. मग अशी जमीन जी एखाद्या कंपनीसाठी, एखाद्या पर्पजसाठी, SEZ साठी घेतली, त्याला ही नोटीस लागू होते का, हा पहिला प्रश्न आहे. जर ती नोटीस लागू होते आणि तिच्या संदर्भात इंडिया बुल्स कंपनी ही कोर्टामध्ये जाईल याची भीती MIDCला वाटत होती, म्हणून MIDCने कॅव्हेट दाखल केल्याचं सांगितलंय. ते कॅव्हेट दाखल करत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही नाशिक आणि सिन्नर इथल्या न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल केलं, परंतु वर असं लिहिलंय की ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे आणि शेवटी असं लिहिलंय की आता मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेली असल्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. म्हणजे कुठेतरी दिशाभूल करण्याचं काम या सभागृहाला या उत्तराच्या माध्यमातून होत आहे. मुळात उत्तर महाराष्ट्रासाठी जिथून समृद्धी महामार्गाची चर्चा आता एवढा वेळ आपण करतोय, ते समृद्धी महामार्ग असेल, सुरत चेन्नई महामार्ग असेल, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे असेल, पुणे नाशिक महामार्ग असेल, या सगळ्या महामार्ग आणि हे सगळे जिथं मिळतात त्या अत्यंत भारतातल्या सगळ्यात स्ट्रॅटेजिक लोकेशनला ही 2600 एकर जमीन इंडिया बुल्स नावाच्या कंपनीला आपण दिलेली आहे. 15 वर्षामध्ये जे म्हणून काय काय त्यांनी शब्द दिले होते, जे आश्वासनं, त्या कमिटमेंट होते. काय कमिटमेंट होत्या की तिथल्या भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना 15% प्रमाणे आपण विकसित प्लॉट देणार. अद्यापर्यंतही आपण ते विकसित प्लॉट त्या शेतकऱ्यांना देऊ शकलेलो नाही. नंबर 1 ची वस्तुस्थिती आहे. नंबर 2 ची वस्तुस्थिती, शासनाने जागेच्या दरामध्ये सवलत देऊन मराठवाड्यातील जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद या ठिकाणचे औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची आड देखील इंडिया बुल्स कंपनीला टाकली होती, ती देखील अद्यापर्यंत इंडिया बुल्सने केलेली नाही. तिथल्या स्थानिक युवकांना हाताला रोजगार मिळणार होता, त्याच्याही कुठलं काही काम झालेलं नाही. आणि म्हणून एकंदरीतच हा प्रकल्प पूर्णपणे फेल ठरलेला आहे. परंतु ही जी ताब्यात घेण्याची जी प्रक्रिया या ठिकाणी जी सुरू केल्याचं MIDCच्या माध्यमातून मंत्री महोदय सांगताय, मला असं वाटतं की ते अद्यापर्यंत कुठेही वस्तुस्थितीला धरून नाही. दरम्यानच्या काळामध्ये असं झालंय की इंडिया बुल्स कंपनी ही बँक करप्ट झाली, ती NCTL मध्ये गेली आणि आता बँगलोरच्या एम्बसी नावाच्या कंपनीने इंडिया बुल्स कंपनी मर्जर त्यांच्यामध्ये झालं, एम्बसी मध्ये आणि
इंडिया बुल्समध्ये. आज एम्बसी कंपनी मर्जर नंतर भारतातली सगळ्यात मोठी रिअल इस्टेट कंपनी झालेली आहे. आता इंडिया बुल्स बरोबरचं भांडण हे शासनाचं राहिलेलं आहे का, की हे भांडण आता एम्बसी बरोबरचं झालेलं आहे? याच्याबाबतची माहिती शासनाला काही एम्बसीनी किंवा इंडिया बुल्सनी कळवलेली आहे का? आणि जर ही नोटीस स्पेसिफिक प्रश्न जर विचारायचे झाले तर ही नोटीस या प्रकरणाला लागू होते का? लागू जर होत असेल तर किती दिवसामध्ये हे प्रकरण मार्गी लागेल याबाबत शासन काय उत्तर देणार? भूसंपादन ज्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि ज्यांना उर्वरित 200 भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत त्या विकसित प्लॉट दिलेले नाही, ज्याच्यासाठी उत्तरात दिलेलं आहे की 112.88 हेक्टर इतक्या क्षेत्राची आवश्यकता आहे. तर ते क्षेत्र MIDC भूसंपादन करून त्या शेतकऱ्यांना देणार आहे. तर ते किती दिवसात देणार, त्याचा टाइम बाउंड काहीतरी शब्द मंत्री महोदयाने दिला पाहिजे. त्याचबरोबर ही जी जमीन आहे, तांबे साहेब, पहिले आपण एक प्रश्नाचं ना तुम्ही उत्तर करून घ्या, तुम्हाला परत एकदा आम्ही संधी देऊ. 3 प्रश्न मी स्पेसिफिक विचारलेले आहे की ही नोटीस या प्रकरणाला लागू होते का? ही कंपनी आता एम्बसी नावाच्या कंपनीने टेक ओव्हर केलेली आहे, तर एम्बसी किंवा इंडिया बुल्सनी शासनाला काही त्याबाबत कळवलं आहे का? आणि 15% जे विकसित प्लॉट शेतकऱ्यांना देण्याचं बाकी राहिलेलं आहे ते प्लॉट किती दिवसामध्ये आपण देणार, याचा टाइम बाउंड स्पेसिफिक उत्तर याच्यामध्ये अपेक्षित आहे. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सत्यजित तांबे साहेबांनी जो मुद्दा इंडिया बुल्सच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मांडला, मला माहिती आहे की हा विषय मागच्या अधिवेशनामध्ये देखील आलेला होता. आणि एखादी दिलेली लँड काढून घेण्यासाठी आपण ती दिली आणि काढून घेतली असं MIDC कडनं होत नाही. कारण सचिन भाऊ देखील उद्योग खात्याचे मंत्री होते, आपल्याला देखील माहिती आहे त्याला नोटिसेस द्यावे लागतात. आणि हे जे प्रकरण आहे हे MIDCचा ऍक्ट आणि हायकोर्टाचे निर्णय या दोन्हीला कंबाईन करून हे चालू आहे. परंतु एक मला सांगताना मनापासूनचा आनंद आणि समाधान आहे की इंडिया बुल्सच्या 3000 एकर जागेला हात घालण्याचं धाडस कोणी करत नव्हतं. सरकारनं नोटीस दिली, ते हायकोर्टामध्ये जाऊ शकतात म्हणून आपण कॅव्हेट दाखल केलं आणि कॅव्हेट दाखल केल्यानंतर न्यायप्रविष्ट बाब आहे याचा अर्थ कुठेही स्टे आलेला नाही, कुठेही स्टेटस को आलेलं नाही. त्यांना जी बाजू मांडण्याची मुदत दिलेली होती ती 2 डिसेंबर दिलेली होती, ती देखील आता मुदत संपलेली आहे. त्यांनी कोणाबरोबर जॉईंट व्हेंचरमध्ये काम केलं, कोणाबरोबर ती कंपनी मर्जिंग केली, याच्यामध्ये सरकारचा काही संबंध येत नाही. ज्यांनी कोणी कंपनी घेतली असेल त्यांची ती जबाबदारी राहील. आमच्याकडे जी नोंद आहे ती इंडिया बुल्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याच्याबरोबर 89% आणि MIDC 11% अशा पद्धतीचा करार झालेला होता. आणि म्हणून मी आता तारखा सांगत नाही, परंतु अजून एक कंपनी त्याच्यामध्ये 36 हेक्टरची, त्याची देखील आपण जागा काढून घेतोय. आणि जागा एवढ्यासाठीच काढून घेतोय या संपूर्ण परिसरामध्ये ज्याचा मगाशी उल्लेख केला की समृद्धी महामार्ग देखील जवळून जातोय, अजून फार मोठ्या इंडस्ट्री त्या ठिकाणी येऊ शकतात, म्हणून आपण ताब्यात घेतोय. आणि शेवटचा मुद्दा जो सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी मांडला की 15% जागा देण्याचा जो भूखंड देण्याचा जो विषय होता, त्याच्यातल्या 482 लोकांना तो द्यायचा भूखंड होता. त्याच्यातल्या जवळजवळ 282 लोकांना हा भूखंड दिलेला आहे. 200 लोकांना भूखंड देण्याची कारवाई चालू आहे. त्याच्यासाठी 127 हेक्टरचं कंपल्सरी ॲक्वेशन आपण करतोय. आणि हे कंपल्सरी ॲक्वेशनला जर लेट झाला तर ही जागा काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये जी जागा येईल त्याच्यातलं देखील वाटप त्यांना केलं जाईल. पण उत्तर देताना सांगितलं की कॅव्हेट आपण हायकोर्टात दाखल केलं होतं, परंतु हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलं नव्हतं. आपण लोअर कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल केलं होतं. ही देखील एक फार मोठी चूक MIDCच्या अधिकाऱ्यांची लिगल टीमची झालेली आहे. जर कॅव्हेट दाखल करायचं होतं तर त्यांनी हायकोर्टातही दाखल करायला पाहिजे होतं. हा पहिला मुद्दा. खरं तर अजूनही माझा विश्वास नाहीये की ते ज्या कायद्याअंतर्गत इविक्शन कायद्याअंतर्गत आपण नोटीस पाठवलेली इंडिया बुल्सला, तो कायदा याला लागू होतो की नाही हा फार मोठा प्रश्न आहे. परंतु माझे 3 स्पेसिफिक प्रश्न पुन्हा एकदा आहेत. ज्या भूसंपादनाच्या नवीन नियमावलीचा उल्लेख आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केला, त्याच्यात 15% ऐवजी 22% देण्याच्या बाबतीत जो नवी मुंबई विमानतळाच्या वेळी जो निर्णय झाला, हा निर्णयाच्या प्रमाणे आपण सिन्नरच्या या मुसळगावच्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा. कारण 15-20 वर्षापूर्वी त्यांच्या जमिनी घेतल्यात आणि अद्यापपर्यंत त्यांना भूमिहीन केलं आपण. आणि आता 15-20 वर्षानंतरही आपण जर तिथं काहीच करू शकणार नसू तर त्यांना निदान 22% तरी जागा द्याव्या. आणि ते किती दिवसात देणार याचं स्पेसिफिक मंत्री महोदय आपण काहीतरी बोललं पाहिजे. आपण स्पेसिफिक उत्तरच कालावधीचं द्यायला तयार नाही. आपलं अभिनंदन आहे की आपण याच्यामध्ये धाडस करताय इंडिया बुल्सच्या बाबतीत, आणि म्हणूनच आमची आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण याच्यामध्ये काहीतरी करावं. तर स्पेसिफिक उत्तर किती काळामध्ये आपण शेतकऱ्यांना, आता तो तर मुद्दा आपल्या हातातला आहे ना की MIDC ने ऍक्विजिशन करायचं आणि 200 शेतकऱ्यांना 122-125 जे काही हेक्टर जमीन लागते ती द्यायची, तो तर निर्णय पूर्णपणे तुमच्या हातातला आहे. तर तो तरी निर्णय आपण किती दिवसात करणार, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, ज्या औष्णिक प्रकल्पाच्या बाबतीत जयंत पाटील साहेबांनी उल्लेख केला, खरं तर मी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र
देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील या संदर्भात विनंती केली होती आणि त्यांनी देखील त्याच्यामध्ये सकारात्मक दाखवलेली आहे की महाजेनको सारखी जी महाराष्ट्र शासनाची कंपनी आहे, या महाजेनकोनी जर हा औष्णिक प्रकल्प विकत घेतला तर मला असं वाटतं की नाशिकच्या एक लहऱ्याला ऑलरेडी महाराष्ट्र शासनाचा एक औष्णिक प्रकल्प आहे, तर त्या औष्णिक प्रकल्पा शेजारीच आज जर सिन्नरच्या इथं जर इतका चांगला अद्यावत असा औष्णिक प्रकल्प जर महाराष्ट्राच्या महाजेनकोला जर मिळत असेल तर मला असं वाटतं की एक चांगलं काम याच्यामध्ये होऊ शकतं. त्यासाठी माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय असा आहे की MIDC महाजेनको आपण आणि माननीय उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या उपस्थितीत एखादी संयुक्त बैठक आपण या संदर्भात घेणार का, जेणेकरून हा औष्णिक प्रकल्प महाराष्ट्र शासन ताब्यात घेईल आणि तो चालू करेल. कारण आपण म्हणाले की सगळी जमीन आम्ही ताब्यात घेतलेली आहे असं आपण आपल्या उत्तरात सांगितलं. जमीन ताब्यात घेत आहे, परंतु या 1000 एकर साठी ज्याच्यामध्ये तो औष्णिक प्रकल्प झालेला आहे त्याच्यासाठी अजून एक कंपनी इंडिया बुल्सनी तयार केलेली आहे आणि हा अजून एक गुंता त्याच्यामध्ये आहे आणि त्यांना भाड्याने परत जमीन ती दिलेली आहे. हे कदाचित आपल्या रेकॉर्डवर माहिती म्हणून मला आपल्याला सांगायचंय. आणि तिसरा महत्वाचा प्रश्न जो आहे तो SEZ डिनोटिफाय झाल्याशिवाय ही सगळी पुढची प्रक्रिया होऊ शकत नाही आणि आपण सांगितलं की केंद्र शासनाच्या हातामध्ये SEZ डिनोटिफाय करण्याचं आहे. याही बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्याचा केंद्र शासनाकडे पाठपुरावा केलाय आणि आमची माहिती अशी आहे की या जे अधिवेशन आता केंद्र शासनाचं चालू आहे लोकसभेचं, त्याच्यामध्ये डिनोटिफाय होण्याच्या दृष्टीने केंद्र शासन एक कायदा करतंय की ज्याच्यातून सगळे जे असे SEZ आहेत ते डिनोटिफाय करण्याचा एक नवीन कायदा ते त्या ठिकाणी करताय. त्याच्यातून ही जागा लवकरच डिनोटिफाय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे ती डिनोटिफाय झाल्यानंतर याची तातडीने आपण पुढची कार्यवाही सुरू करू शकतो. तर माझे जे 2 प्रश्न आहेत, शेतकऱ्यांना आपण 22% देणार का आणि किती दिवसात देणार, आणि औष्णिक प्रकल्प ताब्यात घेण्यासाठी महाजेनको मंत्री महोदय, ऊर्जा मंत्री आणि आपण मान्य संयुक्त बैठक घेणार का? सन्मान्य सभापती महोदय, कुठच्या कायद्याद्वारे किंवा कुठच्या आदेशाद्वारे ही आपण जागा काढून घेतोय हा कागद माझ्याकडे आहे. 4 कागद त्याच्यामध्ये आहेत, ते मी तांबे साहेबांकडे पाठवतो. दुसरी महत्वाची गोष्ट की एकाच न्यायालयामध्ये आपण कॅवेट दाखल केलंय ही त्यांना जी माहिती मिळालेली आहे ती साफ चुकीची आहे. सिन्नर न्यायालयामध्ये कॅवेट दाखल केलेला आहे, नाशिक न्यायालयामध्ये म्हणजे उच्च न्यायालयामध्ये देखील कॅवेट दाखल केलेला आहे आणि दोन्हीकडूनही कुठे आम्हाला स्टे किंवा स्टेटस को मिळालेला नाही. त्याच्यामुळे आम्ही कार्यवाही पूर्ण करतोय. तिसरा मुद्दा त्यांचा आहे प्रकल्प बाधितांचा. तो मी सांगितलं की नियमाची पडताळणी करू. 127 हेक्टर हे आपण जर जागा कोण देत नसेल तर कंपल्सरी ॲक्विजिशन आपण करतोय. कंपल्सरी ॲक्विजिशनला जेवढा वेळ लागतो नियमाप्रमाणे तेवढाच वेळ दिला जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर ही जर जमीन ताब्यामध्ये आली तर त्याच्यातली जमीन प्रकल्प बाधितांना दिली जाईल. त्याच्यामुळे प्रकल्प बाधितांना न्याय देणं ही सरकारची जबाबदारी आहे, सरकारची प्रायोरिटी आहे आणि त्या पद्धतीने कार्यवाही करणार आहोत.